जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडली जाते. हा तसं म्हटलं तर खेळ आहे. तसं म्हटलं तर पावसाळ्यामध्ये एक प्रकारचं शिक्षणही आहे, की एकमेकांच्या संगतीने एकमेकांना कसं उच्च स्तरावर नेऊन ठेवायचं आणि कुठेही काहीही त्रास झाला तर त्यांना कसं सावरायचं. सगळ्यांनी दुसऱ्यांना कसं सपोर्टिव्ह राहायचं. खरं तर त्याची शिकवण या खेळातनं दिली जाते. आज गोविंदा गोपाळा अशी कविता मी घेऊन आली आहे. लहान मुलं असतात ते गोविंदा गोपाळा म्हणत खूप दंगा करत असतात आणि त्यांच्या त्या आठवणी बालपणीच्या कायमच आयुष्यभर स्मरणात राहत असतात. तसेच हे सगळे गोविंद आणि गोपाळ आहेत. आज अचानक असेच घडले, आज अचानक असेच घडले, जन्माष्टमीच्या दिवशी बालगोपाळ धावत आले, फोडण्या ही दह्याची हंडी. नाचत गात होते गोविंदा गोपाळा, पावसात भिजत होते, म्हणत होते गोविंदा गोपाळा. आज फोडण्या दहीहंडी, उंच मनोरा करीत होते. आज फोडण्या दहीहंडी, उंच मनोरा करीत होते. एकमेका धरून सारे खांद्यांवरती चढत होते. एकमेका धरून सारे खांद्यांवरती चढत होते. आनंदाचे उधाण होते. आनंदाचे उधाण होते एकमेकांना सांभाळणे. खांद्यावरून चढत जाणे सारे काही कसरतीचे होते. बक्षिसाच्या रकमेकडे लक्षच नव्हते त्यांचे. उंचच उंच मनोरे करणे ध्येय मोठे गोपाळ गोविंदांचे. उंचच उंच मनोरे करणे ध्येय मोठे गोपाळ गोविंदांचे. या निमित्ताने आठवूया चक्रधारी श्री सर्वेश्वराला. या निमित्ताने आठवूया चक्रधारी श्री सर्वेश्वराला. श्यामवर्णी देवकी पुत्राला, बालगोपाळी या नांदण्याला. बालगोपाळी या नांदणाऱ्याला. कशी वाटली कविता? लहान मुलांच्यातही ईश्वराचं रूप असतं म्हणतात ना, तसंच हे आहे. बक्षीस काय मिळणार ह्या गोष्टींकडे बघण्याच्या ऐवजी त्यांचा जो खेळ चालला आहे तो अतिशय मनोहारी आहे आणि आपली मैत्री जपणारा आणि वाढवणाराही आहे. कसं वाटलं हे काव्य? आवडलं असेल तर जरूर पुढे पाठवा. धन्यवाद.